नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झाम सिलेबस बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संभ्रम आहे. आपण काल विद्यार्थ्यांना मागे जे लेक्चर झाले त्याच्याबद्दल स्पष्ट शब्दामध्ये व्हिडिओ टाकून काय केलेलं आहे, प्रतिक्रिया नोंदवायला सांगितलेले आहेत. तर साधारणपणे 99% विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत आणि आपण व्यवस्थितरित्या या परीक्षेला क्रॅक करून आता पुढे टेट एक्झामची बॅच चालू करत आहोत. त्यासाठी हा माझा संपर्क क्रमांक आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप व कॉलिंगचा आहे. मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला क्लासची डिटेल मिळून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झाम बद्दलचा सिलेबस बाबत तुमच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तो संभ्रम आज दूर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल किंवा आपण ऑफलाईन सुद्धा 2017 मध्ये त्यानंतर 2022 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आता थर्ड टेटची बारी आलेली आहे मित्रांनो. टेट एक्झाम 2025 मध्ये होणार आहे आणि 2025 मध्ये आपल्याला या टेट एक्झामला क्रॅक करायचे. थोडक्यात मी सिलेबस सांगतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे टेट कोणाला देता येते. टेट ज्या विद्यार्थ्यांचं डीयर झालेलं आहे प्लस टीईटी पेपर 1 पास आहात किंवा डीयर प्लस ग्रॅज्युएशन झालेलं आहे, टीईटी पेपर 2 पास आहात, त्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते. किंवा बीएड झालेलं आहे तुमचं आणि सेकंड टीईटी पास आहे, त्या विद्यार्थ्याला देता येते. व फक्त बीएड कंप्लीट आहे अशा विद्यार्थ्याला सुद्धा टेट एक्झाम देता येते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या परीक्षेचा विचार करता टेट एक्झाम जर बघितलं ही मेरिटची परीक्षा आहे. याच्यामध्ये 200 गुणापैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचं आहे. आता या परीक्षेला सुद्धा तुम्ही टीईटी परीक्षेसारखं हलक्यात घेऊ नका. टीईटी परीक्षा तुम्ही क्रॅक केलेली आहे, पण विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला क्रॅक करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 6 महिने तरी अभ्यासाला लागतात आणि 6 महिने चांगला अभ्यास करावा लागतो तरच ही परीक्षा पास होता येते. आता विद्यार्थी मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला 2 महिने 1.5 महिन्यात पास करणारे लोक बोलतात, पण ऍक्च्युअल बघितलं तर त्यांच्याकडे रिझल्टचा पत्त्या नसतो आणि ते इकडले तिकडले फोटो काढून ते चिपकून टाकतात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टेट मध्ये जे लोक शिक्षक झालेले आहेत त्यांना एकदा नक्की कन्फर्म करा. तुमचे नातेवाईक असतील, तुमचे शेजारी असतील किंवा तुमच्या कॉलेजचे लोक असतील, शिक्षक होताना तुम्हाला कोणत्या अकॅडमी पासून चांगला फायदा झालेला आहे. मी ग्रो अकॅडमीचा व्हिडिओ बघितला, त्या सरांचा काही तुमच्याकडे संदर्भ होता का आणि त्या सरांनी तुम्हाला कसं शिकवलं एकदा नक्की विचारा, नंतरच मला व्हॉट्सअप करायला हरकत नाही. आता टीईटी एक्झाम मध्ये तर आपले विद्यार्थी सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पास असणारे ग्रो अकॅडमीचे असणार आहेत. कारण विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण 2022 पासून ते आतापर्यंत कंटिन्युअसली टीईटी एक्झाम बद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आपली बॅच मित्रांनो 20 तारखेपासून चालू होत आहे. 20 नोव्हेंबर पासून आपल्याला या बॅचची सुरुवात करायची आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल की टेट 3 कधी होणार, टेट 3 कधी होणार. विद्यार्थी मित्रांनो, कोर्टाने आदेश दिलेले होते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही काय करा, टीईटी एक्झाम घ्या. त्यानंतर हे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषदेला पॉसिबल झालेलं नाही. त्यांनी काय केलेलं आहे, नोव्हेंबर मध्ये परीक्षा ठेवलेली आहे मित्रांनो. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा 2 महिने लेट परीक्षा झालेली आहे आपली. म्हणजे सप्टेंबर हा महिना, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे साधारण 2 महिने परीक्षा लेट असल्यामुळे आणि त्यांना सांगितलं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये थर्ड टेट घ्या असं सांगितलं होतं. आता हे नोव्हेंबर ऐवजी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तिथून पुढे 1-1.25 महिन्याने म्हणजे एप्रिल मे मध्ये तुमची परीक्षा असेल. या धर्तीवरच विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा. आपण बोललेला शब्द आहे आणि आपण जी माहिती काढतो एकदम ऑथेंटिक असते. मागच्या सर्व परीक्षेचा अंदाज बघितला तर विद्यार्थी जुलैमध्ये परीक्षा होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर मध्ये मी डॉट सांगितलं होतं, नोव्हेंबर शिवाय तुमची एक्झाम होणार नाही.
आणि 21 नोव्हेंबरला 2021 ची टीईटी झाली होती. हा अनुभव होता मित्रांनो. त्याप्रमाणेच लक्षात घ्या, या वर्षीची टेट एक्झाम तुम्हाला मे एप्रिलच्या नंतरच किंवा मे एप्रिलच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तयारीत राहायचं आहे, कारण त्यांच्याकडे सेकंड फेज बाकी आहे. त्यानंतर बिंदू नामावली होते. बिंदू नामावली झाल्यानंतर रिक्त पदाचे आढावा येतो. रिक्त पदानुसार जाहिराती सुटत असतात. त्यावेळेस तुमची टेट एक्झामची जाहिरात येते. टेट एक्झामच्या जाहिरातीमध्ये तुमची परीक्षा होते. त्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी करावी लागते. आता मित्रांनो, सिलेबस जे काही विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा विचार केला. अभियोग्यता या घटकामध्ये विषय कोणते असतात आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं याबद्दल मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी बुद्धिमत्ता अभियोग्यता मधलं अंकगणित घेतो. अंकगणित असेल तेव्हा बुद्धिमत्तेमध्ये 40% बुद्धिमत्ता म्हणजे 80 मार्काची बुद्धिमत्ता, प्रॉपर रिझनिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला आरसा प्रतिमा असू द्या, नातेसंबंध असू द्या, बैठक व्यवस्था असू द्या किंवा इतर कुठलेही टॉपिक असू द्या, ते बौद्धिक पातळीचा विचार करण्यासाठी वैचारिक पूर्ण याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये पुस्तक कोणते वापरावे मित्रांनो, एक प्रॉपर पुस्तक सांगतो मी, पंढरीनाथ राणे. पंढरीनाथ राणे लेटेस्ट आणि जे की आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला याच्यातून तयारी करता येते. आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार. आता ही परीक्षा कोण घेणार हा पण प्रश्न आहे, तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्या लेवलची तयारी करायची. कशाची? आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार. तुम्ही काय करता, गणित सोडवायला बसता, गणित जमलं नाही तर तुमचं बेसिक क्लिअर नाही, लक्षात घ्या. म्हणून असे क्लास जॉईन करायचे ज्या क्लासमध्ये तुमचं बेसिक क्लिअर झालं पाहिजे. मोठेच प्रश्न येऊन चालत नाही. तुमचं बेसिक नॉलेज जर नसेल, काही गणित मित्रांनो अगदीच बेसिक नॉलेज नसेल किंवा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील, समजा तुम्हाला वर्गमूळ येत नाही, साधी गोष्ट आहे, वर्ग आणि वर्गमूळ येत नाही, ते कसं काढायचं ते सुद्धा माहित नाही, त्यावेळेस तुम्हाला काय लागतं, ते बेसिक लागत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या बेसिकच ऍडव्हान्स स्वरूपात शिकावं लागतं आणि त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड ऍक्च्युअल मटेरियल काय असतं तर आपल्याला हे टॉपिक नुसार शिकवलं जाईल. आणि या 80 साधारणपणे 80 मार्काच्या रिझनिंग मध्ये 80 प्लस गणिताचे 40 मार्क, यापैकी तुम्हाला साधारण 100 मार्क तरी तुम्हाला आले पाहिजेत. साधारण विद्यार्थ्याला सुद्धा 90 मार्क आले. मराठी इंग्लिश मध्ये 20 पकडून चला 30 पैकी. कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विकास या घटकात सुद्धा 20 मार्क आले. मित्रांनो, तुमचं इथे जाग्यावर सिलेक्शन आहे. जीएस जीके मध्ये 10 मार्क आले तरी चालतील. म्हणजे तुमचं 140 स्कोअर अबो जातो म्हणजे जातो, जर तुम्ही नियोजनानुसार आतापासून अभ्यासाला लागला तर. जर नोटिफिकेशन उद्या भरत्याच होत्यात का नाही, भरतीची वाट बघून थकले, माझं वयच संपत आलेलं आहे, हे जर तुमच्यामध्ये मनामध्ये प्रश्न असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला डीएड बीएड केलेलं आहे, तुम्ही एक भाग्यवान माणूस आहात, लक्षात घ्या. डीएड बीएड केलेलं आहे, तुम्ही एक चांगल्या दर्जाचं नोकरीसाठी तुम्ही सर्चिंग मध्ये आहात, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या घडीला आतापासून अभ्यासाला लागा. आता बरेच विद्यार्थी म्हणतात दिवसभरामध्ये किती अभ्यास करावा, वेळ कसा काढावा. मित्रांनो, दुसऱ्यांचे स्वप्न साकार करण्यात आपला वेळ जर तुम्ही कायमस्वरूपी घालवत असाल तर स्वतःचे स्वप्न अजिबात साकार करू शकणार नाही, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 1ली ते 8वी पर्यंत शिकवता, काही विद्यार्थी 1ली ते 10वी पर्यंत शिकवणार आहेत, काही लोक गृहिणी आहेत, लेकरं मुलं बाळ संसार नातेवाईक यांच्यामध्ये गुरफटलेले आहेत. त्या सर्वांना एकच सांगतो मी, दिवसभरामधला जास्तीत जास्त 3 तास वेळ काढा तुम्ही स्वतःसाठी. किती? 3 तास तुमच्या करिअरसाठी वेळ काढा. तुमच्या करिअरसाठी वेळ काढा, स्वतःसाठी म्हणजे करिअरसाठी. 3 तासामध्ये तुम्ही लेक्चर अटेंड करा, नोट्स वाचायला दिले ते सांगा आणि टार्गेट ठेवून, डोक्यात टार्गेट ठेवून तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची, हे म्हणून सातत्य ठेवा मित्रांनो, तरच ही परीक्षा क्रॅक होऊ शकणार आहे. नसता अशी ढिगाणी पडलेली लोक 70, 60, 72, 75 काटावर पास 105, 110 मार्क घेणारे विद्यार्थी मी भरपूर पाहिलेले आहेत. या रेंज मध्ये राहायचे की या नियोजनानुसार अभ्यास करायचे. शेवटचा मार्क महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या.
आणि तुमची तयारी जर विदाऊट इंटरव्ह्यू ठेवायची असेल तर नियोजन हे असं पाहिजे, आणि गुरु अकॅडमीचा हा नंबर तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि आगामी काळामध्ये या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून रिझल्ट म्हणजे रिझल्ट दिला जाणार आहे. माझी काही हंगामी बॅच नाही किंवा इतरही बॅच नाहीत. लक्षात घ्या, आपलं फक्त ग्रो अकॅडमी शिक्षक भरती, टीईटी एक्झाम, त्यानंतर टेट एक्झाम, त्यानंतर सीटीईटी एक्झाम याच्यावरच काम करतं मित्रांनो. आली समाज कल्याणची ऍडव्हर्टायझिंग, टाका रे फॉर्म, भरा रे फीस असं नाही. आपल्याकडे याच परीक्षेला फोकस केलं जातं. आणि मी खरं सांगतो, शिक्षक होण्यासाठी जर तुम्ही तत्पर असाल, कुठल्याच परीक्षेची तयारी करू नका, फक्त आणि फक्त शिक्षक भरतीची तयारी करा. आता अंगणवाडीचे फॉर्म आले ते पण भरते, एकात्मिक बाल विकासचे आले ते पण भरते, एमपीसी ग्रुप बी चं आलं ते पण भरणं. अरे सगळं करण्यामध्ये तुमचं मेन टार्गेट बाजूला राहील, हे मी अजून सुद्धा सांगतोय. तुम्हाला 2 महिन्यात, 1.5 महिन्यात, 1 महिन्यात तुमचा अभ्यास उरकणार नाही, कारण सिलेबस दांडगा आहे, सिलेबस थोडासा हार्ड आहे. टीईटी एक्झाम पास करून सुद्धा देत असाल तर तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवावं लागेल. मित्रांनो, मागच्या वेळेस आपला क्लासचा जर विद्यार्थी बघितला तर हायेस्ट मार्क घेणारा 164 गुणाचा आहे. लक्षात घ्या, हायेस्ट मार्क घेणारा 164 आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे 10-15 दिवस अभ्यास केले ते सुद्धा विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत इंटरव्ह्यू मध्ये. माझा विद्यार्थी 78 मार्काचा सुद्धा शिक्षक झाला मित्रांनो, विथ इंटरव्ह्यू मध्ये. किती? 78 मार्काचा सुद्धा शिक्षक झालेला आहे विथ इंटरव्ह्यू मध्ये. बघा, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स तर नक्कीच येतात, बरोबर. म्हणजे तुम्ही 100 मार्क घेतलं म्हणजे प्रिफरन्स येणारच, पण विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये लागायचं म्हटलं तर तुमचा स्कोर हे टार्गेट ठेवून तुम्हाला एवढे तरी मार्क मिळवता आले पाहिजेत. 140च्या आसपास, 130च्या आसपास, 120च्या आसपास, म्हणजे आपल्याला ते मॅटर करतं, पात्रता परीक्षा आपण किती जोमाने दिलेली आहे हे मॅटर करतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बी सिरियसली, बी केअरफुली. तुम्ही जे जॉईन करताय किंवा कुठं गुंतत आहे हे जरा एकदा व्यवस्थित विचारात घेऊन विद्यार्थी मित्रांनो पुढील तयारी ठेवावी. ठीक आहे. आपल्याकडे काय काय भेटणार सर? तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे लाईव्ह क्लास असतील, तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड सुद्धा पाहता येईल. प्रॉपर जे काही विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर टेट एक्झामच्याच नोट्स दिल्या जातील, जे की मागच्या पेपरचा संदर्भ घेऊन तज्ञ लोकांनी काढलेल्या नोट्स असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कितीही वेळेस ऍक्सेस असणार आहे, म्हणजे त्या व्हिडिओला तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः रिझनिंग आणि मॅथ शिकवतो. तुम्ही अनेक व्हिडिओ लाईव्ह सेशन आपले पाहिलेले असतील किंवा पाहिले नसतील तर नक्कीच पाहून नंतरच कॉन्टॅक्ट केला तरी काही हरकत नाही. विद्यार्थ्यांचा एवढा ओघ वाढलाय. माझं जे काही टार्गेट होतं 100 लोकांची म्हणजे सुरुवातीची बॅच बसवायची होती, ते 100 आकडा क्रॉस झालेला आहे मित्रांनो. आता ऑफर मध्ये जे काय ऍडमिशन होते ते कम्प्लीट. आता याच्या पुढे जे काही विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या नियोजनानुसार त्यांना एक वेगळी ऑफर देऊन अगदीच लाडक्या बहिणीपेक्षा कमी फीस आकारून महिन्याचा क्लास सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 500-250 या दरामध्ये ठेवलेला आहे आपण. तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं शिक्षक होण्याचं टार्गेट कंप्लीट करू शकता. बरेच लोकांना संसार असतो, जॉईंट फॅमिली असते, काही लोक जॉब करतात, त्याच्यातून तुमच्या करिअरसाठी आपण वेळ किती काढतो हे महत्वाचं डोक्यात घ्या. त्यानंतर बरेच लोक विचारतायत सल्ला म्हणून, सर येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये मला 100% शिक्षक व्हायचंय, माझा सध्याचा पगार जर म्हटलं तर 8K, 9K, काही लोकांचा 12K, जास्तीत जास्त 18K एवढा पगार आहे, माझं भवितव्य सगळं काही टेट एक्झामवर अवलंबून आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती चांगली असेल तर मी सरळ सांगेन या 3 पगारामधल्या लोकांनी डायरेक्ट तुम्ही जॉब सोडून द्या. तुमचे जर मिस्टर वेल सेटल असतील ते पण जॉब, आपण पण जॉब जर करत असाल मित्रांनो, योग्य मार्गदर्शन करेन. नक्कीच तुमचं स्वप्न साकार होण्यासाठी कायम धडपडत राहणार आणि विद्यार्थ्यांना एक विश्वास निर्माण करणार. मी मागच्या टेटला सुद्धा एक 25 ते 30 मुलांना डायरेक्ट जॉब सोडा, अभ्यासाला लागा म्हटलं. त्यांच्यामध्ये एक पारदर्शकता पाहिली होती, त्यांच्यामध्ये जुनून पाहिला होता की विद्यार्थी करू शकतो. ह्या विद्यार्थ्याला काहीतरी करण्यासाठी धडपड चालू आहे, आणि त्या विद्यार्थ्याला आपण स्पेशली मार्गदर्शन करून आगामी काळामध्ये मागच्या काळामध्ये त्यांना शिक्षक बनवलेलं आहे. आज माझा विद्यार्थी सिंधुदुर्गमध्ये शिक्षक झालाय, गोंदियामध्ये झालेला आहे. आता एक भावनिक जाता गोष्ट सांगतो, त्यानंतर लातूरमध्ये झालाय, नांदेडमध्ये झालेला आहे,
त्यानंतर मंगळवेढा, आपलं पंढरपूरच्या साईडला मंगळवेढा या ठिकाणी सुद्धा झाले, अकोला, धाराशिव मध्ये शिक्षक झालेले. अजून एक फेज बाकी आहे, स्वतः आमच्या मॅडम सुद्धा त्या फेज मध्ये 100% लागतील, कारण मागच्या वेळेस 3 संस्था सुद्धा आल्या होत्या. त्या 3 संस्थांमध्ये आम्हाला काही जाणं शक्य नाही झालं, कारण माझं सेटलमेंट पुण्यामध्ये आणि त्या विदर्भामधला आणि एक नगरची संस्था, अशा 3 संस्था आल्या होत्या आणि आम्ही तिथे पोहोचू शकलो नाही काही कारणास्तव. विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा गरजेचं आहे, जे की आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉब करायचे, आपली तयारी ठेवायची. तुम्हाला जितके जास्त मार्क येतील तितकं स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक होता येतं, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्वतःच्या जिल्ह्यात शिक्षक व्हायचं असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आत्तापासून तयारी लागा. मित्रांनो, माझा विद्यार्थी 138 मार्क घेऊन पुणे जिल्ह्यामध्येच शिक्षक झालेला आहे, म्हणजे त्याच्या घरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर शिक्षक झालेला आहे. हो, विशेष म्हणजे महिला आहेत मित्रांनो, एकदम प्रॉपरली. आता त्यांचं म्हणणं, एक मॅडम नागपूरला शिक्षक झाले, रहिवाशी आहेत त्या नगरच्या, त्यांचं म्हणणं काय, मी थर्ड टेट पण देणार, या टेट मध्ये चांगले गुण घेऊन मी माझ्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. झालं 1.5-2 वर्ष सर्व्हिस सोडून देतात, शिक्षण सेवकाची परत गरज भासते, म्हणजे सेटलमेंट गरजेची आहे. तुमचं नियोजन तिथपर्यंत पाहिजे. लक्षात घ्या, आपण सिलेक्शन झालो तरी आपल्या जिल्ह्यात झालो पाहिजे, आपल्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये झालो पाहिजे, कारण कायमस्वरूपी बदली नाही. आता समजा एखादी कुटुंब आहे, समजा मुंबईला राहतं, त्यांचं मिस्टर मुंबईमध्ये कंपनीमध्ये कामाला आहेत आणि तुम्ही सुद्धा कुठेतरी जॉब करताय छोटा मोठा, आणि तुमचं जर सिलेक्शन समजा तुमचं लातूरला झालं, कुठं झालं, लातूरला सिलेक्शन झालं विदाउट इंटरव्ह्यू, तर तुम्हाला तिथे पॉसिबल होणार आहे का जाणं? त्यासाठी तुमचे हे मार्क डिपेंड करणार आहेत. हे मार्क महत्वाचे आहेत. हे मार्क कसे मिळवता येतील त्याची धडपड असणं गरजेचे आहे आतापासून. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षक व्हायचं असेल तर त्या दर्जाचे मार्क मिळवावे लागतात, प्रिफरन्स त्या दर्जाचे द्यावे लागतात. आपल्या मार्कावर डिपेंड करतं की आपल्याला कुठं शिक्षक करता येतं. मित्रांनो, आपली संपूर्ण माहिती पोर्टलला भरून घेतली जाते. आपल्याला प्रिफरन्स येतात, आपल्याला आवडलं तर जायचं असतं, नियुक्त्या भेटतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा नुकसान होतं. बरेच म्हणजे मला वाटतं 7 ते 8 माझ्या विद्यार्थ्यांना घरच्यांनी जाऊ दिलेलं नाही गव्हर्नमेंट जॉब लागून सुद्धा, कारण महिला आहेत, मुलं लहान आहेत, करिअर आहे, मिस्टरांचं वेल सेटल आहे. अशा ठिकाणी मग ते काय करतात, ती शक्यच नाही, पॉसिबल नाही. म्हणजे एकटी महिला तिथं कसं राहणार, घरातलं कुठला तरी व्यक्ती त्यांच्यासोबत ठेवायला. त्यासाठी तुमचं नियोजन तिथपर्यंत असलं पाहिजे. सिलेक्शन व्हायचंय, जिल्हा आवडता जिल्हा, जवळचा जिल्हा, रहिवाशी जिल्हा सुद्धा आताच निवडून ठेवा आणि लागा तयारीला मित्रांनो, टेट एक्झाम 2025च्या. आणि मित्रांनो, मनामध्ये कुठली शंका आणू नका. हे कसं असतं, 1 ते 1.5 महिन्यामधला कार्यक्रम असतो. आज जाहिरात आली, 1.5 महिन्याने परीक्षा, संपला विषय. 1.5 महिन्यात काय करणार आहे, कोणते पुस्तक वाचणार आहे तू, की डायरेक्ट तू शिक्षक होणार? मित्रांनो, कॉम्पिटिशनचा विचार केला तर सर्वात कमी कॉम्पिटिशन असणारी एकमेव परीक्षा म्हणजे टेट एक्झाम आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तयारी मजबूत ठेवावी. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल, तुमचं मत काय आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांना आपले लाईव्ह लेक्चर आणि दर्जेदार शिकायचे त्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून मला मिशन टेट एक्झाम टार्गेट बॅच या बॅचला जॉईन करायचे नक्कीच सांगा. नक्की तुम्हाला डिटेल मिळून जातील आणि क्लासला जोडून घेतलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल एक बॅच चालू करणार आहोत आपण. त्या स्पेशल बॅचचं लवकरच माहिती मिळून जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.